त्याच्यामध्ये पण ते सर्व ऑइल झालं आहे. हे बहुतेक मी चेन लूप केलं ना त्याचा ऑइल आहे. पण भीती वाटते, इथे सर्व एवढं ऑइल पडलं आहे ना, तर असं मला वाटतं आहे की इंजिन वगैरे लीक आहे. ही एक गोष्ट, त्या एक गोष्टीची मला लय भीती वाटते. पण सध्या तरी मी चेन क्लीन पण नाही केली. चेनवरती डर्ट बघू शकता किती आहे बघा. तर मला चेन अशी काय हलते, चेन हलते बघा कशी. एवढा डर्ट आहे ना, ती क्लीन करायची आहे राईडच्या आधी. सो आता सर्व्हिसिंग आली आहे तर विचार करतोय की एअर फिल्टर वगैरे पण चेंज करेन. जरा आधी क्लीन करून घेईन, धुवून घेईन. राईडला तर अशी बाईक नेऊ नाही शकत, सो जरा काहीतरी चेंजेस करावे लागतील. हे एक मला सतत वाजत राहतं ना, त्याचा खूप राग येतो. हे मला एक नवीन टाकायचं आहे. हे घ्यायचं आहे. इंडिकेटर तर ठीक आहे. ऑइल घ्यायचं आहे आणि एक एअर फिल्टर घ्यायचं आहे. पुढचे ब्रेक घासलेत, पुढचे ब्रेक घासलेत पण बघूया, जर गरज असेल तर चेंज करेन. कारण मला तर असं वाटतंय चेंज करायला हवेत, कारण राईडला जायचं आहे. त्यामुळे असं वाटतंय. 2 दिवसापूर्वी तर ते पण नव्हते लागत. जेव्हा मी ह्याची लिव्हरची ऑइलिंग केली ना, त्यानंतर लागायला लागलेत ते. आणि त्यानंतर जरा बरं वाटतंय. पुढचा ब्रेकच लागत नव्हता ॲक्च्युली, आणि मी ऑइलिंगच नव्हती केली. सध्या ना मी खूप कंटाळा करतो प्रत्येक गोष्टीचा. त्यामुळे ना गाडी मला मजबूत एकदाच काम देणार आहे. सध्या तरी चांगली साथ देते, तीच एक चांगली गोष्ट आहे. सो बघूया आता, मार्केटमध्ये जाऊया ग्रँड रोडला, सामान घेऊया. आणि जो आपला रेग्युलर जो गॅरेजवाला आहे त्याच्याकडून खूप सारे चेंजेस करायचे आहेत. जसं आपण हे पण घेतलेलं, काय बोलतात त्याला, ओ शिट भाई, पुढचा नंबर प्लेट ब्रॅकेट घेतलेला तो पण लावायचा आहे. वायझर घेतला आहे ॲक्च्युली, तो पण लावायचा आहे. ह्यावेळी बघूया कितीचा बिल बनवतोय गॅरेजवाला. त्याला बोलूया थोडे नट बीट पण फिट करून दे, मला राईडला जायचं आहे. पण सध्या तरी जेव्हा त्याने लूप केलेलं ना, चेन लूप, हे त्याचीच करामत आहे सर्व, की ज्याने की इंजिनला एवढं ऑइल आहे. आणि मेन करून आहे ना, सर्वात मेन गोष्ट आहे ना, मला क्रॅश गार्ड घ्यायचे आहेत यार. मी ग्रुप जॉईन केला आहे राईडचा, त्याच्यात राईड कम रील्सच जास्त येते सध्या तरी. तर त्याच्यामध्ये मी एकाला विचारलेलं, तर त्याने एकाने सजेशन दिलेलं की PS कस्टमकडून घे. पण ते PS कस्टमचे जे आहेत ना क्रॅश गार्ड, PS कस्टमचे जे क्रॅश गार्ड आहेत ना, ते एवढे टाकी एवढे येतात. आणि मला ते जरा पण आवडत नाहीत. जरा म्हणजे आहेत ना 5 पैशाचे पण आवडत नाहीत. पूर्ण गाडीचा लुक जातो. एक मी ॲमेझॉनवरती बघितलेला, कर्नाटकाचा कोण सेलर होता, त्याची क्रॅश गार्ड एवढे कूल होते ना, एवढे एफझेडसाठी, की ते आउट ऑफ स्टॉक आहेत आता. त्यामुळे यार ते एक टेन्शन आहे मला, की बाईक कूल वाटली पाहिजे, ना की एकदम असं बैलासारखी. या सर्व्हिसिंगला खर्चात खर्च आहे आईची. बनवा रे, जरा नीट रस्ते बनवा. नो डाऊट बनवताय ते लोक. आज तसं पण सॅटर्डे, त्यामुळे जरा रोड खाली वाटतोय. आईची जय यार, असे तर सस्पेन्शन उडतील माझ्या बाईकचे. मला त्या ऑइलचीच भीती वाटते यार, की ऑइल जर कमी असला इंजिनमध्ये ना, इंजिन शॉर्ट देईल.
खूप खर्च आहे यार. ह्यावेळी आहे ना मला स्क्वेअर ड्राईव्ह टूल पण घ्यायचा आहे एक. तो सापडत नाही आहे मला, किती दिवस झाले. एका जागेला विचारलं मी, पण त्याने पण किती 600 की 600 रुपये सांगितलं, 650 रुपये. आणि मी तो सेम ॲमेझॉनवरती बघितला ना तर तो 800ला होता. ॲक्च्युली तो दुकानात स्वस्त होता, पण तो आहे ना जे कार बीर खोलायला लागतं ना तसा होता. 700 ग्रामचा होता समथिंग, म्हणजे अर्धा किलो. एवढा वजन घेऊन मी काय करू? कधी राईडला मला सोबत न्यावं लागलं तर एवढी जड बॅग मी कुठे घेऊन जाऊ? दॅट्स मी नाही घेतला तो. पण एकदा नागदेवीला वगैरे बघावं लागेल. नागदेवीला पूर्ण मार्केट आहे टूल्सचं. सो तिथे मला एक छोटा आणि हेवी प्लस काय बोलतात यार त्याला, स्वस्त पण भेटणं गरजेचं आहे. तो मला मे बी तिथे भेटेल असं मला वाटतंय. पण त्याच्यासाठी ऑफिसमधून मला एकदा वेळ काढून जावं लागेल मधल्या सुट्टीत. तसं लंच ब्रेकला वगैरे, नाही तर काही कामाने बाहेर गेलो तर तेव्हा मला तिथे जाऊन घेऊन यावं लागेल. पण तिथे बाईक नेणं जरा पाप आहे, कारण बाईकला पार्किंग नाही आहे. आणि 1 सेकंड जरी तुम्ही बाईक लावली ना, कन्फर्म तुमची गाडी तरी उचलणार नाही तर फाईन तरी पडणार. त्याच्यापेक्षा आहे ना मी विचार करतोय कुणाची तरी इलेक्ट्रिक वगैरे घेऊन जाईन, जी विदाऊट नंबर प्लेट येते ना ती वाली. बघूया आता कसं होतं आहे. नंबर प्लेट तुटलेली, नंबर प्लेटचा तर जुगाड झाला आहे. तर ऑइल घेतलं आहे आणि एअर फिल्टर घेतलं आहे. ऑइल ह्यावेळी बघूया, तो बोलतो तर आहे चांगला आहे करून, पण होप सो चांगला असावा. हे पुढच्या नंबर प्लेटचं पण हे बेंड झालं आहे. ह्या महिन्यात खर्चात खर्च आहे यार. एक काम करायला जातो ना दुसरा विसरून जातो. हां, तर नंबर प्लेट वगैरेचं तर झालं आहे. खूप दिवसापासून ते राहिलेलं. मी खूप आळशी झालो यार, खूप म्हणजे हिसाबाच्या बाहेर.